संदर्भात बोलूयात। बच्चू कडू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी, अखेर नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? आमचा विरोध कायम आहे, आम्ही विरोध कायम राहील। बरं, आता नवनीत राणा यांच्या या उमेदवारी संदर्भात तुम्हाला आधीच तुम्ही कल्पना दिली होती, तुम्ही जी काही कल्पना दिली होती शिंदेंना असेल किंवा फडणवीसांना असेल, त्याचा काही उपयोग झाला नाही असं म्हणायचं? हा, बरोबर आहे। बरं, पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची? तुम्ही म्हणाला होतात भाजपचाच एक उमेदवार आम्ही देणार आहोत। हा, तो देऊ ना। आता आम्ही पाहू एकंदरीत काय नीती केली म्हणजे दरपड त्या पद्धतीने समोर जाऊ। बरं, बच्चू कडूजी, तुम्ही शिंदेंना सुद्धा काल भेटला होतात, मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती, त्यात नेमकं काय बोलणं झालं होतं? ते सांगत होते का आम्ही बोलतोय म्हणून फडणवीस साहेबांसोबत। बरं, पण बच्चू कडू नवनीत राणा यांचा प्रचार करणार की नाही? नाही करणार, 100%। काहीही झालं तरी हा प्रचार होणार नाही? नाही नाही। पण मग ही जी लढत आहे नवनीत राणासाठी, ती यावेळेला तेवढी सोपी राहणार नाही असं म्हणायचंय तुम्हाला? बिलकुल। बरं, पण शिवसेनेचे काय म्हणताय? ते रिझल्ट दिसन ना, निवडणुकीचे रिझल्ट। बरं, तुमचे उमेदवार कोण असणार आहेत ते अजून सांगितलं नाही, भाजपचे उमेदवार असणार? आता आम्ही पहिली गोष्ट, आता त्यांनी उमेदवार जाहीर केली तर आता आम्हाला उमेदवार देण्यानं फायदा आहे का न देण्यानं फायदा आहे हे सगळं आम्ही पाहून करू। बरं, पण तुमचा नवनीत राणांना विरोध राहील, त्या जिंकून याव्यात यासाठी प्रयत्न होणार की नाही होणार? नाही होणार, पाळणार आम्ही, 100% पाळणार। पण उमेदवार देऊन पाडणार की तसाच विरोध हो, राहणार? आता कसं पडणार ते आम्ही ठरवू। बरं, पण या संदर्भात आता कोणाशी बोलणी करून फायदा नाही हेही तुमच्या लक्षात आलं असेल? हा, आता काही फायदा नाही। बरं, तुम्ही महायुतीत राहणार की महायुतीत नाही बाहेर पडणार? आता आम्ही विरोधात प्रचार करू, त्यांना ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे ते त्यांचा प्रश्न आहे। बरं, बच्चू कडूजी, या सगळ्यामध्ये तुम्ही वारंवार तुमची भूमिका मांडली होती, स्पष्ट केली होती, मग का बरं त्याचा उपयोग झाला नाही? कशी काय नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली? आता त्यांचा प्रश्न आहे। पण बच्चू कडूजी, तुम्ही दोघंच्या दोघं त्याच अमरावती मतदारसंघातले आहात, हे लक्षात घेतलं गेलं नाही? काय झालंय का आता काम सर्व वैद्य मरो अशी व्यवस्था आहे। पण तुमचा दोघांचा याच मतदारसंघातला विरोध, तुमचे जे उमेदवार, तुमच्या बरोबरचे जे आमदार आहेत, तुमचा प्रहारचा दोघांचाही विरोध हा प्रचंड महागात पडू शकतो भाजपला, याची कल्पना नाहीये? त्यांना असं वाटतंय का आमची काही गरज नसेल म्हणून त्यांना वाटतं। बरं, त्यांचा प्रश्न आहे ना। राणांचं असं त्यांनी आव्हानच केलेलं आहे की अडसूळ आणि बच्चू कडू हे आमचा प्रचार करणार। त्याच्या बापाची जहागिरी थोडी आहे। तुम्ही सगळे एकसंध राहावेत महायुतीमध्ये यासाठी प्रयत्न होत आहेत, भाजप करवी सुद्धा आणि राणांकरवी सुद्धा। तर त्यांना गरज नाही आहे एकंदरीत, आणि गरज नाही त्याच्यामुळे आम्ही काही तिथं लाचारी करणार नाही। बरं, पण म्हणजे नेमकं येत्या काळामध्ये राणा दाम्पत्याने काय केलं म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूने जाल, त्यांचा प्रचार कराल? काही संबंध नाही, काही करायचा संबंधच नाही। म्हणजे तुमची विरोध जो आहे तो कायमच राहणार? बिलकुल कायम राहील। बरं, राणा स्वतः येऊन समजा तुम्हाला भेटल्या, नवनीत राणा स्वतः समजा तुम्हाला भेटल्या, तरीही तुम्ही तुमचा विरोध कायम ठेवणार? हो हो। मागे तुम्ही एकदा म्हणाला होता की कदाचित आमच्या चिन्हावरती आम्ही नवनीत राणांना उभं करू। आता तशी गरज वाटत नाही। टीव्ही 9शी बोलतानाच तुम्ही हे वक्तव्य केलं होतं आणि सूचक विधान असं होतं तुमचं। आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू। बरं, तुमचे उमेदवार कोण असणार आहेत? पण ते पाहू ना, आता उमेदवार दिल्यानं होते का काय केलं। पण याचा फटका जो आहे तो एकंदरीत भाजपलाही बसणार आहे, महायुतीची तुमची जी एकसंधता आहे त्यालाही बसणार आहे। कोणाला फटका बसन हा आम्ही विचार केल्यापेक्षा त्यांनी विचार करा, आमचा विषय नाही आहे। बरं, पण महायुतीत मध्ये अशा पद्धतीचा हा मिठाचा खडा पडतोय या प्रकारामुळे? कसं आहे, तर मिठाचा खडा त्यांनी टाकला, आम्ही थोडं टाकलं।